नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सगळेजण कसे आहात? अपेक्षा करते सगळेजण स्वस्त आणि मजेतच असाल। छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे। तर चला, सकाळ सकाळी मस्त अशी फुले वाहून देवांची देवपूजा झालेली आहे। पूजा झाली की घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि मनालाही खूप शांतता आणि प्रसन्नता वाटत असते। तर चला, घरातली सगळी कामे आवरून झालेली आहे आणि आता हे जेवढंही डेकोरेशन केलेलं होतं दिवाळीमध्ये, दिवाळी ही गेली आणि सगळे सणही गेले। आता राहिली फक्त तुलसी विवाह। पण म्हटलं जेवढं वरवरचं डेकोरेशन केलं होतं ते सगळं आज काढून टाकावं, कारण आता बरेच दिवस झाले दिवाळी गेली आणि आज काढू काल काढू अशामध्ये राहूनच जाते। म्हटलं आज मनावर घेतलं आणि आज सगळं डेकोरेशनचं जेही आपण लावलं होतं ते सगळं काढूनच टाकावं आणि जेवढ्या वस्तू आपण डेकोरेशनसाठी वापरल्या होत्या त्या अगदी बरोबर सांभाळून ठेवाव्या, म्हणजे पुढच्या वर्षीही आपल्याला ह्याच वस्तू अगदी कामात येतील। आणि जे मातीचे दिवे आणले होते ते सुद्धा म्हटलं सांभाळून ठेवावेत। तर मी 2 डझन मातीचे दिवे आणले होते। काही पाणीवाले दिवे सुद्धा होते, तर जास्त तर ते जे पाणीवाले दिवे होते ते यूजमध्ये आले, कारण की तेलाचे दिवे तर एवढी हवा चालत होती की वापरताच येत नव्हते, म्हणजे विझूनच जात होते। अगदी थोडा वेळही राहत नव्हते। इकडे लावला की दिवा इकडे लगेच विझून जायचा, म्हणून जे पाण्याचे दिवे होते तेच दिवे जास्त करून यावर्षी वापरले गेले होते। आणि आता पुढच्या वर्षी मी जास्त पाण्याचेच दिवे घेणार आहे, कारण तेलाचे दिवे काही अजिबात राहतच नाही। पण असं असते ना, दिवाळीला जास्त करून तेलाचा दिव्यांचाच मान असतो, म्हणून ते मातीचे दिवे तर घ्यावेच लागतात। दिवाळी तर झाली, आता हे दिवे पुढच्या वर्षी कामात येतील। आणि हे जे मातीचे दिवे आहेत ते मी मंदिरात कधी सोमवार असतो किंवा एकादशी असते किंवा प्रदोष असतो तेव्हा मी मंदिरात जाते, तेव्हा एक एक दिवा घेऊन जाते महादेवाच्या मंदिरात। वर्षभर माझे हे दिवे यूज होतील। आता मी याला सांभाळून ठेवीन, म्हणजे एक एक दिवा मला मंदिरात जेव्हा पण जायचं असते तेव्हा कामात येतील। आणि हे सुद्धा दिवे पुढच्या वर्षी आता कामात येणार आहे। आणि हे पाणीवाले दिवे सुद्धा मी आणले होते, कारण की संध्याकाळी एवढी हवा चालते की दिवे अक्षरशः विझूनच जातात। त्यामुळे पाणीवाले दिवे खूप बरे पडतात, म्हणजे लाइटिंग सुद्धा दिसते आणि दिवे विझले की मग दिव्यासारखी फील सुद्धा येते, म्हणून हे मी पाणीचे दिवे आणले होते। तर हे सुद्धा 2 वर्ष झाले मी वापरते आहे। खूप छान क्वालिटीचे आहे आणि मी ऑफलाईनच घेतले होते। आणि ह्या काही मेणबत्त्या मागवल्या होत्या, तर अर्ध्या शिल्लक राहिलेल्या आहेत। आता ह्या सुद्धा पुढच्या वर्षी कामात येतील, तर ह्या सुद्धा मी यातच ठेवून देते। याला सेलो टेप लावावी लागणार आहे। हे 2-3 दिवे वरच राहू दिले, म्हणजे आता संध्याकाळी दिवा लावते बाहेर, त्यासाठी कामी येईल। आता हे 5 बोडके जे लक्ष्मीपूजनसाठी आणले होते ते सुद्धा खूप छान छोटे छोटे क्यूट आहेत, म्हणून याला मी डेकोरेशनसाठी इथेच टीव्ही युनिट वरती ठेवणार आहे। छान दिसतील तसे। आईकडे गेलती तेव्हा आईकडून हा झोका घेऊन आली आहे। बघा, खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडला। अगदी क्यूट दिसतो ना, म्हणून मी घेऊन आली आहे। असंच शोपीस सारखं ठेवण्यासाठी टीव्ही युनिट वरती। खूप जास्त सुंदर आहे, अगदी बारीक काम केलेलं आहे याच्यावरती। मला खूप जास्त आवडला। जवळून दाखवते तुम्हाला, बघा किती सुंदर आहे ना। खूप आवडला मला हा, मम्मीकडून घेऊन आली मी। आता याला इथंच ठेवीन, शोपीस सारखं इथंच ठेवणार आहे मी याला। छान दिसतो ना। तर छोटे छोटे जे मटके असतात जे आपण धनतेरसच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी वापरतो, खूप छोटे छोटे क्यूट असतात, तर याला टाकूनही द्यावं वाटत नाही, म्हणून म्हटलं चला शोपीस सारखं याला इथं वरतीच ठेवून द्यावं, म्हणजे छानही दिसेल। आणि दिवाळीच्या दिवशी दरवर्षी आपल्याला नवीनच घ्यावे लागतात, म्हणून हे मटके टाकून न देता म्हटलं इथेच आपण ठेवून देऊ।
पुढच्या वर्षीची गोष्ट पुढच्या वर्षी बघितली जाईल. आणि अशा प्रकारे इथे मी ठेवून दिले 5 बोडके होते. एकीकडे एकावर एक असे 3 ठेवले आणि एकीकडे 2 ठेवले. आणि जो झोका मी आईकडे गेली होती तिथूनच घेऊन आली होती. मला खूप जास्त आवडला होता आणि आईला विचारलं तर म्हणे घेऊन जा, माझ्याकडे असाही पडलाच आहे, काही कामात येत नाही म्हणून तिथून घेऊन आले. मला याची डिझाईन खूप जास्त आवडली होती म्हणून मी घेऊन आली होती. 1 किलो खजूर आणली होती. याचे मला लाडू बनवायचे आहे. तसंही आता हिवाळा सुरू होईल. खजूरचे लाडू खूप जास्त पौष्टिक असतात म्हणून हिवाळ्यामध्ये तर खायलाच पाहिजे. त्यासाठी मी मुद्दाम 1 किलो खजूर आणलेली आहे. अशी निस्ती खजूर ही खाल्ली तर खूप छान लागते. आमच्या घरात निस्तीही आम्ही खातो. खजूर खायला खूपच हेल्दी आहे. हिवाळ्यामध्ये तर खजूर खाल्लीच पाहिजे, पण अशी जर आवडत नसेल तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवून खाल्ले तरीही खूप छान लागतात. तर याची मी लवकरच लाडू बनवणार आहे. आज तर नाही बनवणार, बघते उद्या परवा. पण याच्या बिया काढून ठेवते. याला खूप जास्त वेळ लागतो आणि 1 किलो आणलेली आहे तर याच्या बिया काढायला उशीर लागणारच आहे. आज बिया काढून ठेव, मग जेव्हा लाडू करायचे असतील तेव्हा सोपे जातील. जास्त करून बिया काढायलाच उशीर लागतो. खूप टेस्टी लागतात याचे लाडू. मी दरवर्षी हिवाळ्यामध्ये बनवते. यावर्षी विचार करते खजूर पाक बनवायचा. तोही खूप छान लागतो. प्रोसेस सारखीच असते, फक्त एवढेच का त्याचे लाडू बनवतात आणि याचे बर्फी सारखी खजूर पाक बनवला जातो. तर याची रेसिपी मी लवकरच शेअर करेन तुमच्या सोबत, जेव्हा बनवायला घेईन तेव्हा. आणि खजूर पाक बनवायचा होता त्यासाठी खजूर आणले होते तर त्याच्या बियाच आज मी काढून ठेवणार आहे. आणि मला संध्याकाळी बाजारात सुद्धा जायचं होतं तर त्यासाठी मी संध्याकाळी बाजारात गेली होती आणि काही भाजीपाला सुद्धा घेऊन आली होती. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.